हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर आता माझं सगळं घरातलं आवरलेलं आहे. म्हणजे अंघोळ्याच फक्त झालेलं आहेत आणि मुलं गेलेले आहेत, शाळा आहे दोघांच्यासुद्धा, त्यामुळे शाळेला गेलेले आहेत आणि मिस्टर ॲडमिट झालेले आहेत सकाळी. ते सुद्धा आंघोळ करून गेल्या, त्यामुळे माझे लास्टला आंघोळ झाल्या. म्हणाले तू आंघोळ कर आणि लगेचच ये. मग माझं चहा फक्त घ्यायचा राहिलेला आहे. माझी आत्ताच नुकती अंघोळ झालेली आहे आणि मी जायचं आहे. तोच ड्रेस मी घातलेला आहे. दवाखान्यात जायचं तर उगाच चेंज सारखं करत बसायला नको म्हटलं आणि मी हा ड्रेस इस्त्री मारला आणि घातलेला आहे. हा मी शिवलेला टॉप आहे. मिस्टरांचा जो काही शर्ट पीस उरला होता त्यातलाच मी शर्ट पीस मला दिलता, तो मी कट केला आहे आणि शिवलेला आहे आणि त्याच्यावरती छोटासा पॅचवर्कसुद्धा केलेला आहे. तर छान असं मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावलं, कारण मला चालत जायचं होतं. त्यामुळे मिस्टर काही गाडी घेऊन गेल्यात. आता मला कोण सोडणार, दुसरं कोणच नाही. मुलं पण गेल्यात शाळेला आणि सोडायलाच कोण नाही, म्हणून म्हटलं आता चालत जायला लागणार आहे. एक 10-15 मिनटं तरी लागतात. म्हटलं चहा घेते. आज काय नाश्ता वगैरे काही केलेलं नाही, कारण कोणच नाहीत खायला आणि खाणारे असते तरच करणार, नाही तर मी तर कुठं एवढं करत नाही नाश्ता. त्यामुळे मला पण नाश्ता जास्त आवडत नाही. चला, माझं आवरून झालेलं आहे आणि मी आता निघते बाहेर. आता रस्त्याने चालले होते, तर आता हा चेंज केला आहे मी ड्रेस. म्हणजे दुपारी मी आले होते, सकाळी जाऊन आले तो ड्रेस आणि हा दुपारचा वेगळा चेंज केलेला आहे ड्रेस. कारण सांगते मी, दवाखान्यातून आले की ड्रेस सगळे चेंज करते आणि घरातलेच घालते. तर 4च्या टायमिंगला मिस्टरांना चहा बिस्किट नेऊन दिली आणि मुलांनासुद्धा जेवण करायला केलं होतं. तर अंड्याची पोळी, चपाती, भात आणि डाळीची आमटी अशी केली होती दुपारी. आणि मिस्टरांना काय तिथल्या भूल असल्यामुळे द्यायचं नव्हतं, म्हणून 4ला मी चहा तिथूनच कॅन्टीनला गेले होते आणि तिथून चहा आणि बिस्किटं त्यांना दिली. कारण भूल असल्यामुळं, म्हणजे सकाळी भूल दिली होती, त्यामुळं एक 5-6 तासाचं गॅप नंतर त्यांना जेवण वगैरे द्यायचं होतं, म्हणून जसं पचतंय तसं द्यायचं होतं. तर संध्याकाळच्या स्वयंपाकसाठी मी घरला आले आणि मी डोक्यावरनं आंघोळ केली. दवाखान्यातनं जाऊन आल्यानंतर काय मला आवडत नाही अजिबात, तिथला वास वगैरेचं सगळ्या अंगात भिनभिनल्यासारखं होतं, म्हणून सगळं दवाखान्यातनं आल्यानंतर सगळं मी आंघोळच करून घेतली. ड्रेस पण चेंज केला, सकाळचा वेगळा होता आणि आता दुपारचा पण वेगळा घालून गेले होते. ते सगळे ड्रेस मी धुतले आणि आंघोळसुद्धा केली. आता संध्याकाळी स्वयंपाकासाठी तयारी चालू झाली होती. तर सकाळी 9 ते 10-11पर्यंत मी थांबले आणि घरी परत धुणं, भांडी, स्वयंपाक, फरशी केले. मुलांना जेवायला दिलं आणि 2ला परत गेले होते मी आणि 5:30ला आले. अंघोळ वगैरे होऊन 6, 6:15 वगैरे झाले. त्यानंतर बाकीची कामं म्हणजे कपडे वगैरे काढली, वरची घड्या वगैरे मारल्या आणि व्यवस्थित मुलांच्या कप्प्यात वगैरे ठेवून दिली कपडे. बाकी किरकोळ भांडी वगैरे पडली होती तीसुद्धा घासली. कट्टा क्लीन करायचा होता किचनचा, तोसुद्धा क्लीन केला आणि मग मी स्वयंपाकाला घातलं. तर दूध वगैरे तापवायचं होतं, तेच मी तापवून घेतलेलं आहे आणि कणिक मगाशीच मळली होती. डाळीची आमटी आणि आता अंडी आहेत अजून 2, तर तेवढीच आता करणार आहे. त्याचा गबरा कर म्हणाले मुलगा. आणि छोटा मुलगा काय केला, पाण्याची बाटली बाबांना नेऊन देतो म्हणून तो पण गेला होता दवाखान्यामध्ये आणि येताना काय केलं, मिस्टरांनी त्याला भेळ घेऊन जा म्हणून सांगितलं. त्याने भेळ आणली होती आणि आज राहायला सांगितलं होतं डॉक्टरांनी. मग एकच छोटंसं सलाईन आहे म्हणाले, तिथं त्यांना गमेना पण करमेना पण, म्हणाले घरात जाऊन झोपताना परत सकाळी येतो असं म्हटल्यात. कारण एक छोटंसं जसं सलाईन त्यांना लावायचं आहे, त्यामुळे तिथं काही गमना झालं आहे, त्यांना झोपणार पण नाहीत आणि कंटाळ्यासारखंच करायला. कशाला मी आलो, ॲडमिट झालं असं म्हणत होते आणि त्यांना दुखत होतं फार. उलटा हात फिरवल्यामुळं भूल दिली, त्याने उलटा हात फिरवला. आज ती प्रोसेस करायची होती, ती करून घेतलेली आहे. आता सगळ्यांचं सगळं जेवण झालं. मेथीची भाजी सगळ्यांना आवडली. पहिल्यांदाच मी टोमॅटो घालून मेथीची भाजी बनवली होती, खूप सुंदर झाली होती. आणि मिस्टर काय आता जिथं दवाखाना आहे म्हणजे हॉस्पिटलच्या इथं कॅन्टीनच्या काकींच्याकडे जेवणार आहेत, त्यामुळे आज मी मेथीच्या भाजीमध्ये टोमॅटो घातला नाही. तर त्यांना टोमॅटो काय आवडत नाही, पण मला सगळं असं घालून खाल्लेलं फार आवडतं. आणि एकदा मी बघितली होती रेसिपी टोमॅटो घालून मेथीची भाजी, तर कधी बनवायची असा विचार येत होता, पण आज तो म्हणजे दिवस उघडला. आज मला करायला मिळाली ती मेथीची भाजी, खूप टेस्टी झाली होती. आता परत जेव्हा मुलांनीच असते तेव्हाच मी बनवेन, कारण त्यांना तर काय आवडणार नाही. तर सगळे क्लीन झालं. त्यानंतर संध्याकाळची वेळ ही टायमिंग 5-6ची टायमिंग होती.
तर इकडे मी बटाटे उकडायला लावल्यात आणि डाळ पण शिजवाय ठेवल्या आणि भात पण ठेवलेला आहे. कणिक लगेच मळून घेतली आणि काय केलं, कणिक मळून ठेवली आणि ठेवल्यानंतर मी आणि छोटा मुलगा परत योगा वॉर्मअप व्यायाम करण्यासाठी गेलो. एक 15 ते 20 मिनिटं आम्ही करतो दोघे आता. पण ते काही सीन गेलाच नाही, मी व्हिडिओ काढायचाच लक्षात राहिला नाही माझ्या. आता उद्याच्या ह्याच्यामध्ये घेऊया. तर रोज आठवणीनं नेहमी तो पण आठवण करतो आणि मी पण करते. फक्त कालचा एक दिवस चुकला कारण मी होते ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आणि वेळाने येऊन परत आंघोळ करून स्वयंपाक करायला वेळ दिला म्हणून कालचा दिवस तेवढा स्किप केला आम्ही तो भाग. आणि आता इकडे मला बनवायचे आहेत बटाट्याचे पराठे. त्याच्यासाठी बटाटे उकडून घेतले. म्हटलं भाजी करण्यापेक्षा आज बटाट्याचे पराठेच करूया, त्याचीच तयारी चालू होती ही. आणि इकडे मी तयार करून घेत होते. आता मिक्सरला मी लावताना काय झालं, 2-3 वेळा व्यवस्थित बारीक झाला नाही. पण काय केलं, वर खाल करून 2-3दा लावलं की व्यवस्थित झाला. पाणी पण त्यामध्ये घालायचं नव्हतं, त्यामुळे होते की नाही असं टेन्शनच आलं पहिल्यांदा. तर नंतर मात्र असं 3 वेळेला हलवून लावलं मी मिक्सरला, तेव्हा कुठं ते बारीक झालं. तर 1-2 वेळेला माझे जरासे असे व्यवस्थित झाले नव्हते पराठे. तर ह्या वेळेला बघूया म्हटलं कसे होतात आणि प्रॅक्टिसनेच होणार आहे व्यवस्थित काही गोष्टी. आणि रेसिपी तर अति महत्त्वाच्या आहेत. गृहिणींच्या ज्या अतिप्रिय अशा आवडीच्या रेसिपीज असतात आणि त्यांच्या जिव्हाळ्याचा विषयच असतो आपलं किचनमधल्या गोष्टी आणि जे आपण पदार्थ बनवतो ते. आणि ते ही सर्वांना आवडावेत ही प्रत्येक गृहिणीची अगदी मनापासून इच्छा असते. आपण जो काय पदार्थ बनवतो ते सगळ्यांनी कौतुकानं खाल्लं पाहिजे आणि त्याचं कौतुक करावं असं कुठेतरी आपल्याला सारखं वाटत असतं. जे आपण काम करतो किंवा ज्या गोष्टी घरासाठी आपण करतो त्या बाबतीत सर्वांनी आपलं कौतुकाची थाप पाठीवर द्यावी असं सतत प्रत्येक गृहिणीला हे वाटत असतं, जर की मला पण वाटतं. आणि प्रत्येक म्हणजे बऱ्याचदा रेसिपी मी केलेल्या आहेत, काही फेल पण गेल्या, काही छान पण झाल्या. पण आजचे जे काय पराठे बनवले होते खूप सुंदर झाले होते आणि टेस्टी पण झाले होते. आत्ता लक्षात आलं, म्हणजे 1-2 वेळेला चुकलेच होते, तशीच रेसिपी तुमच्याबरोबर दाखवली होती. कशी येईल म्हटलं आणि दाखवण्याचा तरी प्रयत्न करूया म्हटलं, पण ह्या वेळेला खूप सुंदर झाले होते. आता लक्षात आलं काही गोष्टी कशा पद्धतीने करायच्या होत्या ते. त्यामुळे तेलामध्ये जे काही मसाला होता मी घातला होता आणि बटाटे उकडले होते त्यात मी फोडणीला टाकले आणि हाती तसे बारीक चुरून टाकले त्यामध्ये. आणि जे काही मसाले होते ते घरचेच होते सगळे काही, ते घरचे. बाहेरचा कुठलाही मसाला सुद्धा वापरलेला नाही, घरचाच बनवलेला मसाला मी मध्ये टाकलेला आहे. आता मिस्टर संध्याकाळी बाहेरच जेवणार आहेत, त्यामुळे म्हटलं त्यांनी तर का बटाट्याची भाजी किंवा असे काही खात नाहीत पदार्थ, तर आमच्यासाठीच बनवायला लागले तिघांसाठी. आणि वरण भात चपात नाही बटाट्याचे पराठे. आणि आता त्याच्याबरोबर एक चटणी बनवणार आहे, तीही एका यूट्यूबरने त्यांच्या चॅनलवरती टाकली होती, तीच बघून मी पण शिकले आणि खूप सुंदर लागते पराठेबरोबर ती चटणी. आणि माझ्याकडे दही पण होतं, म्हटलं आता दही 1-2 दिवस राहिलं तर त्याला वास पण येणार होता आणि आज तर छान होतं. मग आजच्याच त्याचं एकदा फुले आणि फायनल हे दही संपूनच टाकूया म्हटलं. आता हे काढलं दह्याबरोबर काढताना मला तिथे स्ट्रॉबेरी दिसले आणि काल मी लेस नाही स्ट्रॉबेरी आणले होते, म्हटलं आता खाऊन टाकूया आणि मगच स्वयंपाकाला चालू करूया राहिलेल्या. तर हे बघा दह्याचा तडका बनवलेला आहे आणि पराठेसुद्धा मिरच्या लगेच करायला घेतलेले आहेत. तर मिस्टरांचे तर आज 2-3 सलाईन आहेत छोटी आणि उद्यापासून कॉलेज रेग्युलर स्टार्ट होईल. आता जी काही ट्रीटमेंट त्यांनी घेतली तिथं भूल दिलती हातामध्ये, जिथे खांद्याला लागलं होतं म्हणजे ऑपरेशन झालं ना तिथे हे केलं होतं, भूल दिली त्याने, हात फिरवलाय भूलमध्ये. आणि आता त्याने एवढं छान वाटायला लागले, जातोय हात म्हणाले इकडे तिकडे करता येतो. म्हणजे आज जेव्हा संध्याकाळी आले आणि सकाळी उठून जेव्हा चहा घेत होते तेव्हा त्यांनी सांगितलं मला की घेतलं तर ट्रीटमेंट बरी झाली म्हणा लागले. त्यामुळे ॲटलिस्ट माझा हात उलटा पण फिरायला लागला आणि सगळं म्हणजे दुखायचं पण कमी आलं. आणि मला वाटतं ना पण असं म्हणजे एकदा आपलं कसं असते ओरिजिनल हाडं मोडून ती परत जोडतात, पण जे काय ओरिजिनल ती ओरिजिनलच असतं आपलं नैसर्गिक. तर जे तुटले म्हटल्यावर दुखायच लागणार पुढं.
जे काय आर्टिफिशियल आता जोडलं जातं, प्लेट्स वगैरे घातले जातात ते धातूचे असतात. पण आता जे काय दुखतं म्हणतात ते कायमचंच दुखतं, प्रत्येकाचंच बहुतेक दुखत असणार आहे. बऱ्याच जणांना विचारसुद्धा एकदा बसवतात, सगळे ट्रीटमेंट होतात, पण जेव्हा औषध थांबतं तेव्हा तिथं जे काय हे केलेलं असतं प्लेट किंवा काय घातलेलं असतं रॉड ते दुखतंयच म्हणून कायमचं आता लक्षात ठेवा म्हटलं, सारखं दुखतंय म्हणून हॉस्पिटलला जाणे आणि प्रत्येक वेळेला असं ट्रीटमेंट घेणे काही योग्य नाही. दुखणारच कायमचंच ते दुखतंय म्हणायला लागल्यात आणि गाडीवरनं येऊ नका म्हटलं तरी गाडी घेतात, त्यांना सवयच झाली, आता काय करणार. आणि त्यामुळे आता उद्यापासून तर रेग्युलर सगळं चालू होईल त्यांचं, त्यामुळे बाकीच्या गोष्टी चांगल्या होतील. म्हणजे रेग्युलरिटी सगळ्या कामामध्ये येईल आणि कमबॅक होईल सगळं व्यवस्थित जसं मागे होतं तसं. तर चला इकडे पराठेसुद्धा माझे बनवायला घेतले होते मी आणि इतकं मला व्यवस्थित येत होते ह्या वेळेला, म्हटलं आता जरा जरा अजून प्रॅक्टिस करूया, ह्याच्यापेक्षा अजून जास्त चांगले बनवण्याचा अजून प्रयत्न करूया. आज तर व्यवस्थितच झालेत, एक नंबरच झालेत, त्यामुळे काय प्रश्न नाही. आणि तडका पण छान झाला होता. आय होप आजचा व्लॉग तुम्ही फार एन्जॉय केला असाल तर नक्की शेअर, कमेंट, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.